डिसमॅन्टल अँड असेंबल वॉटर सर्क्युलेटिंग पंप. नमस्कार, माझे नाव मयूर आहे. मला आशा आहे की आजच्या सत्रासाठी तुम्ही सर्व उत्सुक आहात. या मॉड्यूलमध्ये आपण पाणी परिसंचरण पंप काढून टाकणे आणि एकत्र करणे शिकणार आहोत. या अभ्यासाच्या शेवटी तुम्ही सक्षम व्हाल सेंट्रीफ्युगल पंपचे भाग ओळखण्यास, सर्व भाग काढून टाकण्यास, आवश्यक भागांची दुरुस्ती किंवा पुनर्स्थित करण्यास, सेंट्रीफ्युगल पंपचे सर्व भाग एकत्र करण्यास आणि कामगिरी तपासण्यास. आता हा अभ्यास करण्यासाठी लागणारी उपकरणे, साहित्य आणि साधने पाहूया. आवश्यक साधने आणि उपकरणे आहेत: डबल एंड स्पॅनर 6 मिमी ते 24 मिमी एक सेट, रिंग स्पॅनर 6 मिमी ते 24 मिमी एक सेट, पाईप पाना 300 मिमी एक नग, हातोडा 1 किलो एक नग, 3 पायांसह पूलर आवश्यक आकार 1 नग, मॅलेट 1 क्रमांक. आवश्यक उपकरणे: सेंट्रीफ्युगल पंप क्षैतिज स्प्लिट केसिंग सिंगल सक्शन 1 नग. आवश्यक साहित्य: रॉकेल 5 लिटर, ब्रास ब्रश फ्लॅट 150 मिमी, बनियन कापड 50 सेंटीमीटर, कॅन मध्ये तेल अर्धा लिटर. अभिसरण पंप जसे की उष्णता प्रणाली किंवा उष्णता हस्तांतरण सेटअप मध्ये आढळतात. हे सीलबंद नेटवर्कमध्ये हालचाल निर्माण करण्यासाठी इंजिनियर केलेले केंद्रापसारक पंप आहेत. ते उष्णता प्रणाली, उच्च तापमान पाणी प्रणाली आणि रिॲक्टर सर्किट्स तसेच स्विमिंग पूल फिल्टर्स सारख्या खुल्या प्रणालीसह विविध मांडणीमध्ये महत्त्वपूर्ण आहेत. त्यांची रचना सामान्यतः उच्च द्रव तापमान हाताळण्यासाठी आणि प्रणालीमध्ये पुरेसा दाब राखण्यासाठी तयार केली जाते. वेगवेगळ्या प्रकारांमध्ये शाफ्ट सील असलेल्या किंवा नसलेल्यांचा समावेश होतो. प्रत्येक बंद पंप प्रणालीमधील विशिष्ट गरजांसाठी अनुकूल असतो. परिसंचरण पंपचे मुख्य घटक: परिचालित पंपमध्ये 2 प्राथमिक घटक असतात, स्वतः पंप आणि मोटर. या पलीकडे अतिरिक्त आवश्यक भाग आहेत. वापरलेली मोटर इंडक्शन प्रकारची आहे. पंप चालवण्यासाठी विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेमध्ये रूपांतर करते, त्यामुळे पाण्याची हालचाल सुलभ होते. प्रत्येक परिसंचरण पंपमध्ये एक इनलेट आणि आउटलेट असते. इनलेटमधून पाणी आत खेचले जाते आणि आउटलेटमधून बाहेर ढकलले जाते. आवरणावरील बाण प्रवाहाची दिशा दर्शवतो. इनलेट आणि आउटलेटमध्ये फरक करतो. हे एकाग्रपणे संरेखित आहेत. सेंट्रीफ्युगल पंप म्हणून इम्पेलरच्या डोळ्यातून पाणी प्रवेश करते. पंप केसिंगमध्ये व्हॉल्यूट म्हणून ओळखले जाणारे एक चॅनल असते, जेथे आउटलेटमधून बाहेर जाण्यापूर्वी इम्पेलरमधून बाहेर पडल्यानंतर पाणी जमा होते. पंप केसिंगमध्ये ठेवलेला इम्पेलर केंद्रापसारक शक्ती प्रदान करतो. पंपमधून पाणी बाहेर टाकतो आणि पाईप्समध्ये जातो. इम्पेलरच्या मागे असलेली बॅकप्लेट पंप केसिंगमध्ये पाण्याचा प्रवाह मर्यादित करते आणि शाफ्ट रोटेशनसाठी बेअरिंग ठेवते. रबर सील गळती प्रतिबंधित करते. शाफ्ट आणि रोटर एकमेकांशी जोडलेले असतात. रोटर शाफ्ट आणि इम्पेलरला जोडलेले असतात. रोटर कॅनमध्ये बंद केलेले रोटर पाण्याला मोटरच्या इलेक्ट्रिकल सर्किटशी संपर्क साधण्यापासून प्रतिबंधित करते. इंडक्शन मोटरमध्ये स्टेटरमध्ये पॅक केलेला कॉपर वायर कॉइल्सचा समावेश असतो. कॉइल्समधून वाहणारी वीज रोटरला चालना देत फिरणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार करते. मोटर हाऊसिंग या घटकांचे रक्षण करते. बाजूला इलेक्ट्रिकल टर्मिनल बॉक्स आहे, ज्यामध्ये स्पीड सिलेक्टर स्विच आहे. हा स्विच मोटरचा वेग समायोजित करतो, ज्यामुळे परिसंचरण पंपच्या प्रवाह दरावर परिणाम होतो. परिसंचारी पंप कसा चालतो ते येथे आहे. पाणी इनलेटमधून प्रवेश करते आणि इम्पेलरच्या मध्यभागी वाहते, जिथे ते इम्पेलरच्या ब्लेडद्वारे पकडले जाते. चुंबकीय क्षेत्रामुळे रोटर फिरतो. रोटर शाफ्टशी जोडलेला असल्याने जो यामधून इम्पेलरला जोडतो ते सर्व फिरू लागतात. यामुळे पाण्याला गतिज ऊर्जा मिळते, ज्यामुळे ते बाहेरच्या दिशेने जाण्यास प्रवृत्त होते. जसे पाणी इम्पेलरच्या काठावर पोहोचते, त्याचा वेग लक्षणीय वाढतो. ते नंतर व्हॉल्यूटमध्ये प्रवेश करते आणि पंप केसिंगच्या भिंतीशी आदळते, दबाव निर्माण करते. प्रवाह दर या दाब पातळीद्वारे निर्धारित केला जातो.
व्हॉल्यूटचा व्यास वाढतो, पाण्याचा वेग कमी होतो आणि दाब वाढतो. आउटलेटवर जास्त दाब असल्यास पाईप्सद्वारे अधिक पाणी आवश्यक असलेल्या ठिकाणी ढकलले जाते. कार्यपद्धती. पायरी 1. सेंट्रिफ्युगल पंप असलेले घटक ओळखा. नेम प्लेटवर दस्तऐवजाची माहिती प्रदर्शित करा आणि ती टेबल 1 मध्ये इनपुट करा. आकृती 1 मध्ये दर्शवल्याप्रमाणे केंद्रापसारक पाण्याच्या पंपावर लेबल केलेले ओळखलेले घटक ओळखा आणि त्यांची यादी करा आणि त्यांची तक्तामध्ये नोंद करा. तक्ता 1. सेंट्रिफ्युगल वॉटर पंप नेमप्लेट तपशील असल्यास. पंप बनवणे. मॉडेल. क्षमता लिटर किंवा सेकंदमध्ये. एकूण मीटर हेड. वीज वापर kW. सक्शन आणि वितरण आकार. पायरी 2. सर्व घटक काढून टाका. डिस्कनेक्ट करा आणि कपलिंग ड्रायव्हरवरून वेगळे करा. आकृती 1 मध्ये दर्शवल्याप्रमाणे पंपचे स्प्लिट केसिंग अनसील करा. बेरिंग कप जागेवर धरलेले बोल्ट सैल करा आणि नंतर ते काढा. फिरणारी असेंब्ली काढा. शाफ्टमधून सर्व घटक वेगळे करा. इम्पेलरची बाजू शाफ्ट ड्राईव्हला जिथे जोडते तिथे चिन्हांकित करून सूचित करा. पायरी 3. आवश्यकतेनुसार घटकांची देखभाल किंवा बदली. सर्व वेगळे केलेले घटक रॉकेलमध्ये बुडवा. साफसफाईसाठी पितळी ब्रश वापरून सर्व भागांमधून कोणतेही स्केल आणि गंज काढून टाका. हालचाली सुलभतेसाठी शाफ्टचे मूल्यांकन करा. लक्षणीय स्कोरिंग स्पष्ट असल्यास शाफ्ट किंवा स्लीव्स बदला. ड्राईव्ह आणि नॉन ड्राईव्ह बेअरिंग्स दोन्ही पूर्णपणे स्वच्छ आणि तपासा. आवश्यक असल्यास नवीन बिअरिंग स्थापित करा. कोणत्याही क्रॅकसाठी इम्पेलरची तपासणी करा. आवश्यक वाटल्यास नवीन स्थापित करा. स्कोरिंगसाठी इतर सर्व घटकांची तपासणी करा आणि त्यानुसार त्यांची दुरुस्ती करा किंवा बदला. पायरी 4. सेंट्रिफ्युगल पंपच्या कामगिरीचे बांधकाम आणि मूल्यमापन. सर्व घटक स्वच्छ कापडाने स्वच्छ करा. सर्व भागांवर तेलाचा पातळ थर लावा आणि असेंब्लीसह पुढे जा. सूचित केल्याप्रमाणे योग्य अभिमुखतेमध्ये इम्पेलर स्थापित करा. आवश्यक असेल तेथे गॅस्केट वापरून सर्व घटक सुरक्षितपणे जोडा. बिअरिंग्स वंगण घालणे आणि त्यांना शाफ्टवर चिकटवा. तळाशी आणि वरच्या केसिंग्समध्ये योग्य गॅस्केटची योग्य जाडी असल्याची खात्री करून फिरणारी असेंब्ली केसिंगला जोडा. सर्व बोल्ट सुरक्षित करा आणि ग्रंथीला आवश्यक आकार आणि ग्रंथीच्या दोरीने पॅक करा. शाफ्टच्या गुळगुळीत रोटेशनची पडताळणी करा. मोटरला कपलिंग आणि वायरिंग कनेक्ट करा. सक्शन आणि डिलिव्हरी वाल्व्ह उघडा. पंप चालवा आणि पाण्याचा दाब आणि प्रवाह दराचे मूल्यांकन करा. हे आम्हाला पाणी परिसंचरण पंपाच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यास मदत करेल. आम्ही अभ्यासाच्या शेवटी आलो आहोत. या अभ्यासामध्ये आपण पाण्याचे परिसंचरण पंप, त्याचे कार्यतत्व आणि ते देखील शिकलो आहोत. सेंट्रिफ्युगल पंपचे भाग ओळखण्यास, सर्व भाग काढून टाकण्यास, आवश्यक भागांची सेवा किंवा पुनर्स्थित करण्यास, सेंट्रिफ्युगल पंपचे सर्व भाग एकत्र करण्यास आणि कामगिरी तपासण्यास. अशा प्रकारे आम्ही पाणी फिरवणारे पंप काढून टाकणे आणि एकत्र करणे शिकलो आहोत. हा अभ्यास तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. धन्यवाद.